लोले सांगवी सांडस. आत्ता आपण आज आलेलो आहे संभाजीदादा शितोळे यांच्या प्लॉटवर. तर या प्लॉटला आपले संदीप पॅच बायोऑर्गॅनिक यांचे 2 आळवणी आणि 3 फवारणी झालेले आहेत आणि आत्ता ऊस बांधून गेलेला आहे. त्याला खताचा डोस पण झालेला आहे. तर आता दादांना विचारूया या प्लॉटविषयी त्याची थोडीशी माहिती. नमस्कार, मी संभाजी शितोळे, राहणार सांगवी सांडस, तालुका हवेली, जिल्हा पुणे. तर मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे. आत्तापर्यंत मी आमच्या नेहमीच्या पद्धतीने ऊस शेती करत होतो. साधारण 50-60 टनापेक्षा मी जास्त उत्पन्न कधीच घेऊ शकलो नाही. पण त्यानंतर संदीप बायोऑर्गनायझेशनचे थोरासाहेब यांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ऊसाचे उत्पादन घ्यावं लागलो आहे. तर आम्ही केलेले बदल, तर एक पहिला सुरुवात की बेसल डोस आम्ही पूर्वी टाकतच नव्हतो, तर तो टाकायला लागलो. दुसरं, बेसल डोस नाही टाकला तरी तो मातीआड गेला पाहिजे. तर तिसरी पद्धत जी आहे ती आम्ही सुपरकॅन पद्धत, ते त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुपरकॅन पद्धतीने रोपं तयार केली. त्यामुळे खर्च खूपच कमी झाला. सुपरकॅनचे खूपच फायदे आहेत. कदाचित तुम्ही प्रत्यक्ष वापरलं की समजेल. दुसरी गोष्ट, आम्ही हे सुपरकॅन केल्यामुळं आम्हाला ह्याच्यामध्ये अंतरावर रोप लागण केली. त्यामुळं आम्ही फुटव्यांची जी संख्या आहे तर त्याचे नियोजन करू शकलो की कदाचित कांडी लागणीमध्ये तुम्ही फुटवे कंट्रोल करू शकत नाही, तर हे रोप लागणीमध्ये कंट्रोल करता येतात. तर यावर्षी पाऊस थोडासा जास्तच झाला आहे. तरी पाऊस जास्त झाला आहे, पण प्रत्यक्ष आताचा जो प्लॉट आहे हा साधारण 3-3.25 महिन्याचा आहे. तर प्रत्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, संदीप पॅच यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 आळवणी आणि 3 फवारण्या अगदी वेळेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यावर फारसा फरक पडलेला नाही. प्रत्यक्ष आपण पाहत आहे, जादा पावसाचाही कुठला परिणाम झालेला नाही. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? आमच्या किटबद्दल 100% चांगलंच, काय वादच नाही. यापूर्वी आम्ही 50-60 टनापेक्षा जास्त कधीच गेलो नाही. आणि आता साधारण 2 वर्षापूर्वी मी 100+ उत्पन्न घेतलेलं आहे. तेव्हापासून मी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीप पॅच ऑर्गनायझेशनचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणेच करतो. म्हणजे आपण पूर्वी जे जास्त प्रमाणात खतं वापरायचो मोठ्या बांधणीला, आता वापरीत आहे का तितकी? आता तसं नाही म्हणणं, परंतु योग्य वेळी योग्य जी खतं आहेत तीच वापरली जातात. म्हणजे पूर्वी आम्ही दुकानदार म्हणाल त्याप्रमाणे टाकायचं, परंतु आता त्या ऊसाच्या रोपाचं वय आणि त्याला काय गरजेचं आहे त्याप्रमाणेच ही खतं वगैरे दिली जातात. त्यामुळं फरक एक असा पडला की एक तर बचत झालेली आहे, नको ते टाकलं गेलं नाही आणि त्याला जे पाहिजे ते मिळालंय. आणि तुम्हाला आता थोरात साहेबांचं असेल, गोले साहेबांचं असेल, याला वेळोवेळी मार्गदर्शन? हो, प्रश्न नाही. आमचे थोरात साहेब, गोले साहेब एक 15 दिवसातून 3 आठवड्यातून येऊन प्रत्यक्ष एक फेरी मारून त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करून जातात. इतर शेतकऱ्यांना काय सांगता तुम्ही? इतर शेतकऱ्यांना आम्ही हे सांगू शकतो की यांचं जे पद्धत जी आहे संदीप बायो ऑर्गनायझेशनची, ही करेक्ट आहे. याप्रमाणे तुम्ही 100% कराच. आता मी तरी त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय दुसरं कुठलंच मार्गदर्शन घेणार नाही आणि दुसरी कुठलीच पद्धत अवलंबणार. आपल्याला 100 टन दरवर्षी प्लस जायचं. हो, आमचं टार्गेटच 100चं आहे. कारण 100 टनाचं टार्गेट ठेवल्याशिवाय आता तुम्हाला परवडणारच नाही. कारण तुम्हाला 50-60 टनामध्ये तुमचं आता काही होणार नाही. कारण डिझेल वाढलं, परत तुमच्या खताच्या पिशव्या, खताचे रेट वाढले, फवारणीचे रेट वाढले, महागाई सगळीच वाढलेली. त्यामुळे तुम्हाला 100 टनाची टार्गेट ठेवल्याशिवाय गत्यंतरच नाही. धन्यवाद. तर नमस्कार.